काही काही बोलायचं आहे का? हा ते कुठे काय काय नाही असंच आपलं ते जीव सावकाश जीव बरं का. हा स्वतःची काळजी घे जरा. हो आजी, ठीक आहे, मी घेतोय काळजी. ते हे चंदन, तुला ना एक गोष्ट सांगायची होती. सांगा ना. म्हणजे चांदोबा चांदोबा ती नाही आपा ते हे दिव्याला घटस्फोट देऊन तुला जर लगीन करायचं असेल ना तर तू लगीन करू शकतोस. हे, पाणी रे पाणी. सावकाश सावकाश घे घे पाणी घे. सावकाश 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 सावकाश. हळू 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 सावकाश हळू 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 हळू. अहो आजी काय बोलताय? अहो दिव्या आज तिकडे वडाला पुजायला आली होती. घटस्फोट वगैरे कसं म्हणजे? हो माहिती आहे आम्हाला, आम्हीच सांगितलं होतं तिला. पण तिने जी वटपौर्णिमेची पूजा वगैरे केली ते सगळं मनाविरुद्धच केलं ना. तू दिव्याशी पहिल्यांदा खोटं बोललास वय का नाही? ते खोटं बोललेलं कळल्यानंतर तू माफी मागितलीस तिची. त्याच्यानंतर जे जे तिच्यासाठी करता येईल चांगलं, तुमचं प्रेम टिकवता येईल त्या समजायचे प्रयत्न केलेस का नाही तू? तिला जेवढं प्रेम देता येईल तेवढं प्रेम दिलंस, तिला जेवढा आनंद देता येईल तेवढा आनंद देत राहिलास, ती म्हणाल तसं वागलास. पण तिच्यात काय फरक पडला का? नाही. मग म्हणून म्हणते तू आनंदात राहायला पाहिजेस रे. चंदन आई बरोबर बोलतायत. हे बघ, आजवर दिव्याने फक्त स्वतःचा विचार केलाय. आता तू स्वतःचा विचार का करत नाहीयेस? एकदा शांतपणे विचार करून बघ, एवढंच आम्हाला म्हणायचंय. हे बघ, तुझं चांगलं झालं तर आम्हासनी आनंदच होईल का नाही? म्हणजे अरे आमच्या मनावरचं तेवढं एक वजं उतरल. आजी, अहो तुमच्या मनावर ओझं कशाला? आणि आई, या सगळ्यात तुमची चूक नाहीये. पण खरं सांगू, दुसऱ्या लग्नाचं जर बोलाल तर माझा असा काही विचार नाही हो, खरंच. अरे पण असं आयुष्यभर एकटाच. एकटा कुठे आहे मी? माझी आई, माझी आजी माझ्या बरोबर आहे ना, मग काय हवंय मला? अरे ते बरोबर आहे, ती आई मी आजी, बायको नको. आम्ही तर कायमच सोबत आहोत रे तुझ्या, आणि असणार. मग मला बस, अजून काही नको. जेवतो. जेव जेव.